आपण पाहतो की राज्यभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने गौण खनिज असेल किंवा इतर भूमाफिया असतील, अशा अनेक प्रकारच्या बाबींमधून कशा प्रकारे लूट केली जाते, शासनाची रॉयल्टी चुकवली जाते, गैरकारभार केले जातात, अशा एक ना अनेक अनागोंदी कारभारांचा जणू काही राज्यात सुळसुळाट झाला आहे अशी परिस्थिती आहे. आता याच्यामध्ये अजून एक नवीन कडी जोडली जाते, ती म्हणजे वीट भट्ट्यांची. आपण पाहतो की खरं तर बांधकामासाठी लागणारी ही वीट, मात्र या वीट भट्ट्यांमध्ये सुद्धा कशा पद्धतीने एकूणच माफियांची टोळी आलेली आहे, असा प्रकार पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यातील एका माहिती अधिकारी कार्यकर्त्याने समोर आणलेला आहे. माझ्यासोबत आता माहिती अधिकार कार्यकर्ते विनोद सोनावळे आहेत. त्यांनी तसा अर्ज सध्या आंबेगाव तहसीलला केलेला आहे. काय तुम्ही अर्ज केलाय त्याची प्रथमतः माहिती द्याल आणि एकूणच वीट भट्ट्यांच्या बाबतीत कशा पद्धतीने हे सगळे माफी आहे? मी माननीय तहसीलदार साहेब, जिल्हा अधिकारी वन विभाग व प्रदूषण मंडळ एक तक्रार अर्ज केलेला आहे की आंबेगाव तालुक्यामध्ये अनेक वीट भट्ट्या आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी नाही. आता वास्तविक पाहता की जे कुंभार समाजाचे लोक आहेत त्या लोकांना रॉयल्टीमध्ये सूट असते. किती सूट असते तर प्रति ब्रॉस मागे जे 600 रुपये रॉयल्टी इतरांकडनं आकारली जाते, तर तशी फक्त त्यांच्याकडे 5 रुपये आकारली. ती कशासाठी आकारली जाते की त्यांनी जे त्यांचे साहित्य बनवले जातं, म्हणजे जे काय मडकी गाडकी बन त्यासाठी असते. पण आपल्याकडे कुंभार समाजाच्या नावाखाली दाखले उपलब्ध करून म्हणजे कुंभारच नाही अशा लोकांनी काय स्वतःला कुंभार दाखवून अनेक वीटभट्ट्या थाटल्या. ते इतक्या मोठ्या प्रमाणात थाटलेल्या आहेत वीटभट्ट्या की त्या वीटभट्ट्यांचा आता प्रश्न असा आहे की ते वीटभट्ट्या पेटवण्यासाठी प्रथमतः ते काय करतात की कोळशाच्या ऐवजी लाकडांचा वापर करतात. ही लाकडं कुठून येतात तर ही लाकडं वन विभागातून चोरटी वाहतूक करून किंवा वन विभागाची कुठलीही परवानगी न घेता त्या ठिकाणी ती लाकडं आणली जातात. ती मोठ्या प्रमाणामध्ये पेटवली जातात आणि त्याच्यापासून निघणाऱ्या धुरापासून आजूबाजूच्या लोकांना प्रचंड याचा त्रास होतो, म्हणजे श्वसनाचे त्रास होतो. काही ज्या वीटभट्ट्या आहेत या डिंबे धरणाच्या कडेला आहे. साधारण आता आंबेगाव तालुक्यामध्ये पाहिल्या तर जवळपास 50 ते 70च्या आसपास वीटभट्ट्या आहेत. त्या वीटभट्ट्यांच्या पासून होणारा धूर हा त्या जंगलाचे जे वन विभागाचे जंगल आहेत त्या ठिकाणी जे त्यांचे दुर्मिळ पक्षी आहेत ते नाहीसे होत चाललेले. त्यामुळे मी तहसीलदार साहेबांना, जिल्हाधिकारी साहेबांना, वन विभागाला या संदर्भामध्ये तक्रार अर्ज केला की आपण या संदर्भामध्ये चौकशी करावी की जे वीटभट्टीधारक नाही आहे त्यांचे परवाने रद्द करावे, जे लोक रॉयल्टी बुडत त्यांच्यावर कारवाई करावी आणि वन विभागामध्ये जी चोरटी वाहतूक होते लाकडांची त्या संदर्भात सुद्धा व्यवस्थित त्यांनी कारवाई करावी. व प्रदूषण मंडळाला सुद्धा मी असं विनंती केलेली आहे की आपण या ठिकाणी जे लोकांना श्वसनाचे त्रास होतात ज्याच्यामुळे प्राणी मारायला लागले, ज्याच्यामध्ये पक्ष संपत चालले, तर त्या संदर्भात सुद्धा आपण चौकशी करावी, चौकशी अहवाल बनवा आणि त्याच्यानंतर आपण योग्य ती कारवाई करावी. आता ही जी कारवाईची तुम्ही जे काही तहसीलदारांकडे मागणी केली आहे, जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे, याच्या संदर्भात काय पाठपुरावा झाला आहे आणि त्याची संपूर्ण पाहणी करून तुम्हाला काय त्याची माहिती दिली गेली? हे बघा, मी याआधी माननीय जिल्हाधिकारी साहेब, तहसीलदार साहेब, वन विभाग या लोकांना ईमेलद्वारे एक तक्रार अर्ज पाठवला. त्या तक्रार अर्जाबरोबर या ठिकाणी वीटभट्ट्यांचे काही चित्रीकरण होते, ज्याच्यामध्ये त्या फॉरेस्टच्या कडेला आहे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये लाकडं वापरली जातात, कोळशाचा वापर कमी आहे, टायरचा वापर केला जातो. त्या ठिकाणी जी माती आहे ही धरणातून काढली जाते, प्यासा क्षेत्रातून काढली. आता 4-5 दिवसापूर्वी आपण इकडे पाहिलं तर भीमाशंकर मंदिर बंद आहे, पण भीमाशंकरच्या बाजूने, तळेघर त्या बाजूने मोठ्या प्रमाणामध्ये मातीची तस्करी चालू आहे. म्हणजे कुठल्याही प्रकारची रॉयल्टी काढायची नाही, परवानगी काढायची नाही, ती माती उचलायची नाही, या ठिकाणी आणून टाकायची. त्याद्वारे मी त्यांना तसं अर्ज केला की या ठिकाणी असाचा प्रकार चालू आहे, आपण हे करा. त्यानंतर मी वन विभागाशी संपर्क साधला, तहसीलदारांशी संपर्क साधला, पण त्या ठिकाणी उडवडूची उत्तर दिलं. त्यांची उत्तरे अशी असतात, वन विभाग म्हणतं की रायवळ लाकडं कापण्यासाठी आमच्याकडे परवानगीची आवश्यकता नाही. अहो, हे ठीक आहे की कापण्यासाठी परवानगीची आवश्यकता आहे, पण ती ट्रॅव्हल करण्यासाठी परवानगी लागते ना. तुम्ही ती परवानगी दिली आहे का त्यांना? तर त्यांचे उत्तर नाही. त्यांना म्हटलं तुम्ही काय कारवाई केली, ते म्हणतात आम्ही अहवाल मागवले, हेपर्यंत ठीक आहे. त्याच्यात दिसतंय की लाकडांची ढीग साचलेले आहेत, की वीटभट्ट्या पेटताना दिसत आहे आणि वीटभट्ट्या ह्या नको त्या ठिकाणी विदाऊट परवानगी आहे, पण त्याच्यावर कारवाई कुठलीच नाहीये. कारवाई का होत नाही? म्हणजे तुम्हाला वाटतं की याच्यामध्ये काहीतरी आर्थिक देवाणघेवाण काय होते विषय आणि आहे मोठ्या प्रमाणात हा सगळा व्यवसाय चालू आहे? सर, याच्यामध्ये सरळ विषय असा आहे की हे जे काय वीट माफिया आले, आता पहिल्यांदा भूमाफिया होते, ड्रग्स माफिया आले, तस्कर आले. आता आपल्या भागामध्ये ना युपी सारख्या ठिकाणी आपण पाहिलं त्या शासनाने पूर्णपणे वीट माफिया नष्ट करण्यासाठी त्यांचे जे भट्टे आहेत ते तोडायची कामं चालू केली. आपल्या भागात सुद्धा साहेब तशीच परिस्थिती आहे. अनाधिकृत प्रचंड वीट भट्टे आहेत, त्याच्यामध्ये गैरकृत्य केलं जातं, म्हणजे तस्करी केली जाते त्याच्यामध्ये. आता याच्या मेन पार्ट काय, कारवाई का होत नाही असा तुमचा प्रश्न आहे. त्याचं माझं उत्तर असं आहे की एक खाजगी एजंट आहे, तो खाजगी एजंट काय करतो, या लोकांकडनं पैसे घेतो आणि ते शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो, म्हणजे देतो तो. त्याच्या बदल्यामध्ये शासकीय अधिकाऱ्यांनी काय करायचं, आलेल्या तक्रारींकडे कानाडोळा करायचं, चोरटी वाहतुकीकडे कानाडोळा करायचं.
हे जे काही लाकडं तोडली जातात ते इकडे वन विभागाने काना डोळा. हा सगळा असा प्रकार आहे. ही खाजगी एजंट आम्हाला माहीत आहेत, त्याबद्दल आम्ही सखोल माहिती घेतलेली आहे. ते खाजगी एजंट हे तक्रारींसाठी आमच्या दबावही टाकत आहे की तुम्ही तक्रारी करू नका, तुम्ही शांत व्हा, तुम्हाला काय भेटणार आहे. आमचे वरिष्ठांपर्यंत कॉन्टॅक्ट आहे. आम्ही या बातमीच्या माध्यमातून त्यांना असं सांगू इच्छितो की शासनाने या गोष्टीचा गांभीर्यपूर्वक विचार करावा. लोकांच्या जीविताशी खेळू नये. आपल्याकडे जंगल संपत चाललेली आहे, बिबट्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहे आणि जर आपण या लोकांना कारवाई केली नाही तर नाईलाजास्त हे जे खाजगी एजंट आहे, जे वीटभट्टी धारकाकडनं पैसे घेतात आणि शासकीय अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवतात, त्यांची जी माहिती आहे, त्यांची नावं आहेत, ही आम्हाला नाईलाजास्त समाजापुढे सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा आपल्या बातमीदारीच्या माध्यमातून पुढे आणावी लागेल. अशा प्रकारे आपण पाहतो आहोत की आज आपण राज्यामध्ये पाहतो आहोत की वेगवेगळ्या पद्धतीने रॉयल्टी चुकवली जाते, राज्याचा महसूल हा बुडवला जातो आणि याच्यामध्ये सामील कोण आहेत तर हेच अधिकारी, म्हणजे हे जे शासकीय अधिकारी आहेत त्यांचे असणारे लागेबांधे आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात हे जे रॅकेट उभे राहत आहेत, म्हणजे गौण खनिज असेल, वीटभट्टी असेल, त्यासोबतच वेगवेगळे ड्रग्ज माफिया असतील, हे सगळे का सोकावले आहेत? कारण त्यांचे कुठेतरी लागेबांधे आहेत. मग पोलीस, महसूल, प्रशासन अशा सगळ्यांना एकत्र घेऊन हा सगळा व्यवसाय चालतो. अशाच पद्धतीने आपल्याला पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात असे व्यवसाय फोफवताना दिसत आहेत. आता ह्याच्यावर अंकुश येणार का हे पाहणं गरजेचं असणार आहे. अविनाश पवार, NDTV मराठी, मंचर, पुणे.